बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या डोक्यात आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात चक्क आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड आश्रमशाळेतील हा प्रकार आहे. कावेरी गणेश काळबांडे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती या आश्रमशाळेत इयत्ता 3रीत शिकत आहे. तिचे आई वडील हैदराबाद येथे मोलमजुरीचे काम करतात. सुरुवातीला या विद्यार्थिनीच्या डोक्यात जखमा झाल्या. या जखमेमध्ये चक्क आळ्या झाल्याच्या डोक्यात जखमा आणि त्यात आळ्या निघेपर्यंत या शाळेतील शिक्षक काय करत होते असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. सध्या विद्यार्थिनीवर हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. पाहूया हदगाव येथील डॉक्टर शुभांगी तांबोरे काय म्हणालीत. कावेरी काळबांडे 8 वर्षाची मुलगी होती आणि तिच्या आईवडिलांनी तिला घेऊन आले होते आमच्याकडे. तिच्या डोक्यावरती असे छोटे छोटे फोड आलेले होते आणि ते फोड बहुतेक ट्रीटमेंट न घेतल्यामुळं त्याच्यामध्ये पूर्ण पस जमा झालं होतं आणि पस कलेक्शनमुळे त्याच्यामध्ये आळ्या जमा झाल्या होत्या. आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही पेशंटच्या आळ्या अगोदर काढल्या, पण तरी पेशंटच्या आतमध्ये खूप डीपमध्ये आळ्या असल्यामुळे पेशंट काही लवकर अँटीबायोटिक देऊन पण तिच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट नाही वाटली. त्यामुळे आम्ही तिला नांदेड GMCला रेफर केलं. मी अधीक्षक गायकवाड हनुमान स्वामी सुहास राठोड प्राथमिक आश्रमशाळा वारकवाडी येथे अधीक्षक म्हणून काम करतो. कावेरी गणेश काळबांडे ही नाही, तिला 2-3 वेळेस आम्ही दवाखान्याला घेऊन गेले. तामशाला प्रायव्हेटमध्ये नाही, सरकारीमध्ये घेऊन गेले आणि आज देखील सरकारी दवाखान्यामधून तिला ट्रीटमेंट केलेली आहे. आमच्याकडे तसे रिपोर्ट आहेत आणि पुन्हा हदगाव रेफर करून आता सिव्हिल सर्जन नांदेडला. पहिलेच ती थोडं आजारी होती, तिच्या दुःख होती जरा तोंडाने चेहऱ्याने. आम्ही 1-2 बार तिच्या पालकाला फोन केल्या, बोलून घेतल्या, ट्रीटमेंट केल्या. पुन्हा मग दवाखान्यात घेऊन गेले आम्ही. ते थोडं डोक्यामध्ये केस असल्याने त्यांच्या आईवडिलांना फोन केले. आम्ही केस कापायचा प्रयत्न केला, पण आईवडिलांना विचारलं केस कापाव का, आई नकार दिले, केस कापू नका. ते ट्रीटमेंट व्यवस्थित केली आम्ही, परंतु ते केसांमुळं थोडं चिल्ल्या गेली. काय झालं तुझ्या तोंडावर पहिलंच ॲडमिशन देता तुझ्या तोंडावर चेहऱ्यावर डाग होते, ते ट्रीटमेंट केली आम्ही. काय नाही सर, दवाखान्याला आणल्या थोडं चांगली परिस्थिती होईल. हदगाव मुलीची तब्येत चांगली आहे.